साहेबांनी सुद्धा वारंवार या रस्त्यासंदर्भात आवाज उठवला आहे, शिवसेना लोकप्रतिनिधी आवाज उठवला आहे. लवकरच हा रस्ता व्हायला पाहिजे म्हणून आमचे हे आंदोलन आहे. उद्धव साहेबांनी सांगितले की जोपर्यंत मुंबई गोवा महामार्गाचे खड्डे बुजत नाही तोपर्यंत गणेश भक्तांनी सुद्धा खड्ड्यांच्यासाठी जे पैसे आकारले जातात ते देऊ नये. पण नाही, आता 2 दिवसापूर्वी 4 दिवसापासून आता हे जागे झाले आणि गेले वर्षभर हा रस्ता होत नाही. त्या संदर्भात कुठली मिटिंग झाली नाही. आज उपमुख्यमंत्र्यांनी बैठक लावली आहे आणि कोकणातल्या दोन्ही मंत्र्यांना या ठिकाणी बोलवलं नाही. त्यामुळे त्यांना पण कळले की ह्या मंत्री काय कामाचे नाही, त्यांना या रस्त्याबद्दल काय माहिती नाही म्हणून उपमुख्यमंत्र्यांनी यांच्या व्यतिरिक्त जाऊन मिटिंग बोलवलेली आहे. आंदोलन हे रस्ता पूर्ण मुंबई गोवा महामार्ग आंदोलनाचे 2 विषय आहेत. एक विषय रस्ता अर्धवट आहे एक, आणि दुसरा विषय आहे की मुंबई गोवा महामार्ग पूर्ण झाला पाहिजे. आणि 98% पूर्ण झाला पण एकीकडे सांगतायत, परंतु सिव्हिल कामं त्यामध्ये 4 उड्डाणपूल आहेत, अनेक ब्रिज आहेत, ही सगळी कामं अपुरी आहेत असं मान्य करतायत. त्याचबरोबर 2025 मध्ये एक टेंडर रिवाईज केलं आहे, म्हणजे नवीन ठेकेदाराला दिलं आहे. म्हणजे तो ठेकेदार आता 2 महिन्यात पूर्ण करणार आहे का, म्हणजे त्याला अजून 1 वर्ष 2 वर्ष मुदत आहे. त्यामुळे हा रस्ता वर्षभर सुद्धा पूर्ण होणार नाही. आणि त्या संदर्भात इथल्या राजकीय लोकांशी किंवा इथले जे खासदार आहेत, इथले माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आहेत, ते सुद्धा फक्त निवेदन देण्याचं काम करत आहेत. त्या संदर्भात त्यांनी सुद्धा कुठे बैठक लावली नाही किंवा त्यांनी सुद्धा वर्षभर 1.5 वर्षाच्या कालावधीत हा रस्ता पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. हायवेच्या अधिकाऱ्यांनी ज्याप्रमाणे हायवेचे अधिकारी आहेत त्यांनी हे केलेलं आहे. त्या संदर्भात पुढे आंदोलन हे असंच चालू राहील.